नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सकाळचे 11 वाजलेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. तर मुंबईमध्ये सकाळी लालबागच्या राजालाही निरोप देण्यात आलाय. यावेळेस हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी राजाला निरोप दिला असून यावेळेस भक्तांची अलोट गर्दी समुद्रकिनारी पाहायला मिळाली. तर पुण्यात सुद्धा अजूनही बाप्पांच्या मिरवणुका सुरू आहेत. दगडूशेठच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. हजारो पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. वेगाने येण्याचा मार्ग जो आहे तो सुकर होतो आणि गर्दी देखील कमी होते. म्हणून आता मस्त वेगाने येण्याचा मार्ग जो आहे तो तर पुण्यामध्ये काल रात्री विसर्जन मिरवणुका लांबल्यानं महत्त्वाच्या गणपतीच्या मिरवणुकाही लांबल्या गेल्यात आणि त्यामुळे आज सकाळी या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुणेकरांनी गणपती बाप्पाला पाहण्यासाठी पुण्यातील अलका चौकात गर्दी केली असून हजारोंच्या संख्येनं पुणेकर अलका चौकात एकत्र आले. गणेश भक्तांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला असून पुणेकरांमध्ये जल्लोष दिसून येतोय. तर हा उत्साह दिसतोय. पुण्यामधला ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. गणेश भक्तांची अलोट गर्दी आपल्याला या चौकात पाहायला मिळते. अलका चौकातली ही दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे जाणार आहोत. विशाल, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पाला निरोप देण्यासाठी तमाम पुणेकर आता अलका चौकात उपस्थित आहेत. काय सध्या तिथलं वातावरण? गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर या असं पुणेकर म्हणतात. कारण गेली 2 वर्ष हा उत्सव काय अनुभवता आला नाही. थोड्या पूर्वी दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो विसर्जनाच्या दिशेने निघून गेलेला आहे आणि मोठ्या संख्येने जर पाहिलं तर पुणेकर जे आहेत ते अजूनही इतर जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे ती गणपती मंडळ बघण्यासाठी म्हणून आवर्जून इथे उपस्थित आहेत. साधारण 2 ते 2.5 वाजतील असा एक अंदाज जो आहे या गणपतीच्या बाबतीत व्यक्त केला जातोय. गणपती विसर्जनाच्या संदर्भात व्यक्त केला जातोय की एवढा वेळ लागेल. पण माझ्याबरोबर एक आपला प्रेक्षक आहे मनोज नावाचा. मनोज गणपती बघण्यासाठी नाही, गणपती अनुभवण्यासाठी आलाय. कारण मनोज हा ब्लाइंड आहे. तरी मनोज, गणपती बाप्पा मोरया. हा, मग कुठून आला मनोज? सोलापूरहून. सोलापूरहून का? हो. खास गणपती अनुभवण्यासाठी, ऐकण्यासाठी? हो. हो. यापूर्वी कधी आला होता का? फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम. हो. हा, सोलापूरातल्या गणपतीचं विसर्जन झालं. आणि आता खास पुण्यातले गणपती बघायला दगडूशेठ बघण्यासाठी आलतो खास. दगडूशेठ. हो. हा, काय आवडतं पुण्यातलं? खास करून गणपतीची जे विसर्जनाची पद्धत. विसर्जनाची शिरतो. पद्धत. हो. पण लय वेळ लावतात ना. नाही, पण मजा येते त्यामध्ये. मजा येते का? हो. ही मजा अनुभवण्यासाठीच आला मग तू. हो. हा, आता असे सुवर्ण एक पुणेकर किंवा पुण्याच्या बाहेरून येणारी मंडळी जी गणेश भक्त आहेत बाप्पांचा आवर्जून जयघोष करतात. मला जरा पुन्हा एकदा पाठीमागचं दृश्य दाखवायचं. जनवाडीचा हा राजा, म्हणजे आता एक करत कोथरूडचा राजा असेल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा राजा असेल, असे एक गणपती आहेत जे आता खरं तर विसर्जनासाठी पुढे जाताना दिसतात. पहाटे 7 वाजता दगडूशेठ हलवाई गणपती इथून निघाला, जो खरं तर रात्री 12 वाजता निघणं अपेक्षित होता आदल्या दिवशी. पण सकाळी 7 वाजता निघाल्यानंतर तो साधारण तासाभरापूर्वी इथं पोहोचला होता आणि तो विसर्जनाच्या दिशेने निघालेला आहे. तेव्हा ना त्याच्या विसर्जनाची तयारी आता क्षणाला सुरू असेल. पण एकदा का दगडूशेठ हलवाई गणपती हा अलका टॉकी चौकातनं पुढे गेला की बाकीचे जे काही वेगवेगळी गणेश मंडळं असतात ती वेगाने पुढे जातात, ती वेगाने पुढे नेली जातात. अर्थात या सगळ्या नियोजनाचा सगळ्यात मोठा ताण जो असतो इथल्या सार्वजनिक संस्थांवरती असतो, पोलिसांवरती असतो. आणि त्यांनी देखील काल सकाळीपासून 10 वाजेपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत आता या क्षणापर्यंत अगदी दुपारपर्यंत जोपर्यंत सगळं संपत नाही तोपर्यंत पोलीस आपल्या ड्युटीमध्ये सज्ज आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जातोय आणि पुन्हा एकदा आवर्जून पुढल्या वर्षी लवकरात लवकर या अशीच भावना बाप्पांकडे व्यक्त केली जाते. पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी लवकर यायची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. पुढच्या वर्षी लवकर या. काय मागताय गणपतीकडे? सुख, शांती, समाधान आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी. सगळ्यासाठी सगळं हो. मागताय. वा वा. तर असे हे वेगवेगळे गणेश भक्त जे खरं तर ऊर्जा घेऊन या पुण्यामध्ये येतात. पुण्यातली ऊर्जा आपल्याला दिसून येते. सुवर्ण पुणे तेथील काय ऊर्जा असं म्हणलं जातं, हे पुणे कुठेच नाहीये. आणि ही ऊर्जा देखील यावर्षी निर्बंधमुक्त उत्सवामध्ये पुणे दिसत नाहीये.
अगदी बरोबर आहे विशाल, आणि तोच उत्साह तो जल्लोष जो आहे तो या सगळ्या गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळतोय. धन्यवाद या तिथल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी. तर ही दृश्य आहेत पुण्यातली. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय. तर पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक यंदा चांगलीच लांबली आहे आणि त्यामुळे नेहमी शिस्तबद्ध आणि नियमांचं पालन करत वेळेत होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांना यंदा विलंब का लागला असा सवाल उपस्थित होत आहे. मुळात राज्य सरकारकडून यावेळेस गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 2 वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर यंदा मुक्तपणे गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि त्यामुळे आता पुणेकरांचा उत्साह चांगलाच वाढलाय. गणेश मंडळांवर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश मिळाल्यानं पोलिसांनीही सुरुवातीला बघ्याचीच भूमिका घेतली आणि मिरवणुकीतील पथक संख्येवरही यावेळेस कोणतीच बंधनं नव्हती आणि त्यामुळे मानाच्या आणि नावाजलेल्या मंडळांनी 2 ऐवजी 5-5 पथकं लावली आणि तिथंच मिरवणूक लांबली. तर मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंडळात तब्बल तासाभराचं अंतर पडलं. मानाच्या पहिल्या 5 मंडळांची मिरवणूक तब्बल 9 तास लांबली आणि अशातच रात्री डीजे आणि साऊंडला बंदी असल्यानं मिरवणूक लांबल्यानं दगडूशेठ मिरवणुकीमध्ये सामील व्हायला थेट दुसरा दिवस उजाडला. मिरवणुकीदरम्यान प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जातं. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. थेट चंद्रकांत यांच्याकडे जाऊया. चंद्रकांत, गणपती बाप्पा मोरया. यंदा मात्र पुण्यातली विसर्जन मिरवणूक जी आहे ती चांगलीच लांबलेली आहे. आयोजक, त्याचबरोबर पोलीस पथकं असतील आणि गणेश भक्त असतील यांच्यामध्ये समन्वय नसल्याचं आढळून येत आहे. काय सविस्तर अपडेट्स? हो, अगदी खरं आहे. म्हणाली तू म्हणाली तसं समन्वय कुठेही नव्हता. कारण 2-2 मंडळांमध्ये गॅप पडल्यानंतर यापूर्वी पोलीस तो गॅप भरून काढायचे, लगेच त्या मंडळाला पुढे बोलवायचे. पण यावेळेस किमान प्रारंभी तरी पोलिसांनी बघायचीच भूमिका घेतलेली बघायला मिळाली अख्ख्या मिरवणुकीत. त्याच्यामुळे झालं काय की पहिलं मंडळ जे आहे कसबा गणपती ते बरोबर अलका चौकात 3:30-4:45 पोहोचलं. पण दुसरं जे मंडळ आहे तांबडे जोगेशी ते तब्बल 1.5 तासाने तासाभराने आणि त्या दरम्यानच्या काळात लक्ष्मी रोड पूर्णपणे मोकळा होता. मग त्याच वेळेस तांबडी जोगेश्वरी मंडळ का पुढे आणलं गेलं नाही किंवा ते मंडळ का पुढे आलं नाही त्याचं कोणीच दखल घेतली नाही. परिणाम स्वरूप झालं काय, ती मिरवणूक लांबत गेली आणि कुठेही कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्याचा परिणाम हे झालं की दगडूशेठला अक्षरशः दुसरा दिवस उजाडला. एवढं मोठं लाखोंचा करोडोंचा खर्च करून ते रथाचा काहीच उपयोग झाला नाही. मात्र या सगळ्या उशिरा विलंब जो झालेला आहे त्यामुळे अजून किती मंडळं चंद्रकांत लांबलेली आहेत? आता बाकीची सगळे दगडूशेठचं एकदा विसर्जन झालं की बाकीची सगळी छोटी मोठी मंडळं आहेत ती होतील पुढचे 3-4 तास. कारण काही जी मंडळ आहेत ना ती मुळातच दुसऱ्या दिवशी सकाळी पासून मिरवणूक सुरू करतात. कारण रात्री त्यांना डॉल्बी वाजवता येत नाही 12 नंतर बंदी असल्यामुळे. म्हणून ते सकाळीच मिरवणुकीत सहभागी होऊन दिवसभर 3-4 वाजेपर्यंत वाजवत राहतात. म्हणजे तेवढी काही एवढी सिरियस नाही. पण दगडूशेठची मिरवणूक संपली की पुण्यातली विसर्जन मिरवणूक तशा अर्थाने म्हणजे फारसं आकर्षण राहत नाही त्यात. पण यंदा दगडूशेठचीच मिरवणूक तब्बल 11 वाजेपर्यंत चालली. ती सकाळी 7ला संपते. आता सध्या काय परिस्थिती आहे चंद्रकांत थोडक्यात? आता परिस्थिती दगडूशेठचं अलका चौकातून पास झाल्यामुळे आता थोड्याच वेळात विसर्जन होईल किंवा झाले असेल ते अपडेट विशाल देईलच आपल्याला. पण त्याच्यानंतर आणखीन बाकीची मंडळ आहेत ते आता पुढे लांबत राहतील आणि साधारण 2-3 किंवा 4 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालत राहील जी एरवी 2:30च्या आत संपायची. अगदी बरोबर. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये आपण पाहिलं आयोजक, पोलीस आणि गणेश भक्त आणि त्याचबरोबर सामील झालेली पथकं यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूक जी आहे ती चांगलीच लांबलेली आहे. तर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचं नवनाथ गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कुमठेकर रोडवर तब्बल 2 तास एकाच ठिकाणी नाचत होते आणि या एका मंडळामुळे झालेल्या खोळंब्यामुळे पुणे सीपी अमिताभ गुप्ता स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी या मंडळाला अलका चौकापर्यंत पुढे आणलं. मात्र अलका चौकात येताच या मंडळाचे कार्यकर्ते आणखी एक गाणं वाजवण्याचा आग्रह पोलिसांना करू लागले. त्यातच पोलीस आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी पालिकेच्या स्वागत मंडपात रौद्र रूप धारण केलं. त्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळेच कार्यकर्ते शांत झाले आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये लागलीच पुढे निघून गेले.
तर कोल्हापूरमध्ये सुद्धा अद्याप विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. 24 तासांनंतरही कोल्हापुरात विसर्जन मिरवणुका सुरू असून कोल्हापुरात मिरवणुकीत डीजे स्पीकर यांचा आवाज रात्री 12 वाजता बंद केल्यानं मंडळांनी रात्र त्यांना रस्त्यावर झोपून काढावी लागली. सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे लावून मिरवणूक सुरू करण्यात आली. रात्री काहीशी रेंगाळलेली मिरवणूक पहाटेपासून पुन्हा सुरू झाली, तर दुसऱ्या दिवशी गणेश भक्तांचा तोच उत्साह पाहायला मिळतोय. मिरवणूक संपण्यास 12 वाजतील असं समजलं जातं. तर याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, पुण्यातलीच परिस्थिती कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळते. विसर्जन मिरवणुका अद्याप सुरूच आहेत. साधारण किती वेळ लागेल? कोल्हापुरात ही 24 तास उलटून गेल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते. माधवा रोडवरती अद्याप ही अनेक मंडळं आहेत आणि या मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच दिवस आणि तोच उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र मिरवणूक रेंगाळण्याचं प्रमुख कारण जे आहे, यावेळी डीजेला परवानगी देण्यात आली होती. मात्र ती परवानगी देत असताना रात्री 12 वाजेपर्यंतची परवानगी होती आणि काही मंडळांनी जे डीजे आणले होते त्या मंडळांनी मात्र 12 नंतर मिरवणूक पुढं घ्यायला पोलिसांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे ही मिरवणूक रेंगाळली होती. त्यामुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच मिरवणूक लांबण्याची शक्यता आहे ही व्यक्त केली जाते. एकूणच पाहायला गेलं तर अद्याप अनेक मंडळ या मुख्य पारंपरिक विसर्जन मार्गावरती आपल्याला दिसून येत आहेत आणि यामुळे ही मिरवणूक रेंगाळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ज्यावेळी शेवटचा गणपती पापाची तिकीला येईल त्यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्याची आरती केली जाईल आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीची सांगता होईल. मात्र एकूणच पाहायला गेलं तर अद्याप ही विसर्जन मिरवणूक 24 तास उलटल्यानंतर सुरू असल्याचं चित्र दिसून येते. निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर. या सविस्तर अपडेटसाठी कोल्हापुरातले सुद्धा अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत. मात्र सकाळपासून कोल्हापुरात पुन्हा एकदा दणक्यात मिरवणूक सुरुवात झालेली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 दिवसीय गणेशोत्सव थाटामाटात साजरा झालाय. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींनी विविध गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तर बुलढाणा जिल्ह्यातील माजी कामगार मंत्री जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मैं हूं डॉन या गाण्यावर धमाल डान्स केला. त्यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव जामोद शहरामध्ये मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये संध्याकाळी त्यांनी हा धमाल डान्स केला असून यावेळेस त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खांद्यावर उचलूनही धरलं होतं. तर बॉलिवूडच्या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. जळगावातील एका गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी खास उज्जैन येथून झांज पथक आणलं होतं. गिरीश महाजन यांनी या पथकात सहभागी होऊन झांजही वाजवला. आणि यानंतर थेट जाणार आहोत जर्मनीमध्ये, कारण जर्मनीतील एरलांगन शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप देण्यात आलाय. या ठिकाणी पहिल्यांदाच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. तर या मिरवणुकीमध्ये शेकडो भारतीय सहभागी झाले. मराठी विश्व फ्रांकेनतर्फे आयोजित केलेल्या मिरवणुकीत ढोल पथक सहभागी झालं होतं. अनेकांनी भारतीय थोर पुरुषांची वेशभूषा करत देखावे सादर केले. आणि यानंतर बातमी आहे मनसेची स्वच्छता मोहीम, कारण राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आता विसर्जनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये अमित ठाकरे सुद्धा सहभागी झाले आहेत. तसंच अनेक मनसे नेत्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवलाय. या मोहिमेदरम्यान किनाऱ्याला लगत जे गणेश मूर्तींचे अवशेष आढळून येतील ते महापालिकेकडे दिले जाणार आहेत. विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष भरतीच्या लाटांसोबत समुद्र किनाऱ्यावर येऊन वाळूत रुततात आणि त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये म्हणून मनसेकडून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. थांब हां जाऊ दे, आता पूर्ण फॉलो करू. जाऊ दे, ठेवू दे तुम्हाला. अलिबाग असेल किंवा इकडे मुंबईमध्ये वर्सोवा, जुहू, दादर
गिरगाव असे मिळून 14 ठिकाणी आपण ही मोहीम राबवतो आणि ह्याचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला सगळ्यांना लोकांपर्यंत एक मेसेज पोचवायचा आहे की पुढच्या वर्षापासून आपण सगळे हा 10 दिवस गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने एका पॉझिटिव्ह वातावरण असतं आपण तो साजरा करतो आणि 11व्या दिवशी हे दृश्य बघायला मिळतं तर ते कुठेतरी बरोबर नाही. तर त्याच्यासाठी आम्ही ही मोहीम राबवतो. आम्ही आज सगळं हे बीच क्लिनिंग करतो आहे आणि मला असं वाटतं की जेवढं होईल तेवढं आपण सगळ्यांनी कृत्रिम तलावात विसर्जन केल्या पाहिजे. ॲटलिस्ट घरचे जे गणपती आहेत ते तरी आपण शाडूचे आणले पाहिजेत आणि कृत्रिम तलावात विसर्जन केलं पाहिजे. शक्य तेवढं समुद्रात विसर्जन आपण टाळलं पाहिजे. याच्यासाठी आपण जनजागृती करणं, लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळीनं अनेक मौल्यवान साहित्यावर हात साफ केला. शुक्रवारी मिरवणुकीमध्ये जवळपास 50 मोबाईल फोन, सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले. त्यामुळे गणेश भक्तांना धक्का बसलाय. तर या चोरीची तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेश भक्तांची रांग लागली होती. तर राज्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. गणेश विसर्जन घाटावर जनरेटरमधील वायर तुटून तब्बल 11 गणेश भक्तांना विजेचा झटका बसलाय. जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती असून वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेश भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा म्हणून जनरेटर लावण्यात आलं होतं. मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्यानं त्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून त्याचं कुटुंबीय वाचवण्यासाठी पुढे आलं असता त्यांनाही विजेचा शॉक बसलाय. यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर पटवर्धन हॉस्पिटल या ठिकाणी 2 जण दाखल आहेत. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दोघांना भरती करण्यात आले. पटेल हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. तर यवतमाळच्या आर्णी तालुक्यात गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोघांचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान गावंडे अशी मृत तरुणांची नावे. दोघंही मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते. यावेळेस पाण्यात उतरले असता दोघंही बुडाले आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केलाय. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता बातमी आहे नागपूरमधली. नागपूरच्या सक्करदरा उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झालाय. ओव्हरटेक करताना कारनं धडक दिल्यानं दुचाकीवर असलेले चौघे जण हे उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. तर या भीषण अपघातात दुचाकीवरील 4घांचाही मृत्यू झाला असून यामध्ये 2 चिमुकल्यांचाही समावेश होता. कार ही आवारी चौकाकडून भांडे प्लॉट चौकाकडे जात होती. दरम्यान हा भीषण अपघात घडला. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि या दुर्घटनेमध्ये विनोद खापेकर यांच्यासह कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये हिट अँड ड्राईव्हचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला. मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवणाऱ्या एका चालकाने दुचाकीला धडक दिली आणि त्यामध्ये 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या सक्करदरा चौका परिसरामध्ये ही घटना घडलेली आपण बघू शकतो की सध्या आपण घटनास्थळावर आहे आणि समोर जो ओव्हरब्रिज दिसतो आपल्याला हा सक्करदरा ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजवरनं साधारण 10:30 वाजता काल रात्रीला दुचाकीवाले जे खापेकर कुटुंबीय होतं ते आपल्या घरी परतत होतं. त्याच वेळेला समोरच्या दिशेने एक मधुधुंद अवस्थेमध्ये जो दिनेश कडव नावाचा जो चालक आहे तो कार घेऊन येत होता आणि त्यांनी स्वतःची लेन सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनमध्ये गाडी टाकली आणि त्या घटनेमध्ये जो अपघात झाला त्या अपघातानंतर दुचाकीवर जे 4ही प्रवासी होते ते खाली कोसळले. त्या अपघातामध्ये त्यांनी त्या कारने 2 दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीवर जे 4 कुटुंब होते, साधारण खापेकर कुटुंब होतं. त्यामध्ये विनोद खापेकर, लक्ष्मी खापेकर या दोघांचा मृत्यू झाला. सोबतच त्यांच्यासोबत जे 2 लहान मुलं होते म्हणजे वेदांत खापेकर हा 11 वर्षाचा मुलगा होता तर विव्हान खापेकर हा 5 वर्षाचा मुलगा होता.
त्याचा देखील यांचा मृत्यू झाला या अपघातामध्ये. एकूण साधारण 4 लोकांचा मृत्यू झाला तर 4 लोक गंभीर जखमी झालेले आहे. 2 दुचाक्यांना समोरासमोर त्या कारने धडक दिलेली होती आणि ती कार पुढे जाऊन सुरक्षा भिंतीला देखील आदळली होती. आणि या संपूर्ण घटनेमध्ये जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्या चालकाच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडलेल्या आहे. त्यामुळे हा संपूर्ण हिट अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर पिंपरी शहरामधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. प्रेमभंगाचा राग अनावर झाल्यानं तरुणानं प्रेयसीच्या भावाचंच अपहरण करत खून केला आणि 20 कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय. तर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर प्रेमभंगाच्या रागातून हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी 2 जणांना अटकही केली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.